हडपसरमध्ये मवियाची आज जाहीर सभा होणार आहे। शरद पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे या सभेकरता उपस्थित राहतील। काँग्रेसचे विश्वजित कदमही प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत। हडपसरमध्ये सकाळी 9 वाजता मवियाची ही सभा होणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, 9 वाजलेले आहेत। 9 वाजता खरं तर या सभेला सुरुवात होणार होती। मवियाची ही प्रचार सांगता सभा आहे। विशेष म्हणजे या सभेकरता विश्वजित कदम सुद्धा उपस्थित राहणार आहेत। विश्वजित कदम या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणार आहेत। त्यांचं विधान काल समोर आलेलं आहे। सांगलीत कदम आणि पाटील एकत्र आहेत, पण नेमके कोणते पाटील हे याद बाजी मारणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। हे विश्वजित कदमांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर विश्वजित कदम आज मवियाच्या या प्रचार सभेत पाहायला मिळतील। नक्कीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे शरदचंद्रजी पवार गट आहे त्या पवार गटाचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अमोल कोल्हे यांच्या प्रचारात ही सगळी सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे। त्या सभेसाठी शिवसेनेचे जे आहेत युवा नेते आदित्य ठाकरे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत शरद पवार, विश्वजित कदम यासह अनेक जे राजकीय नेते त्यांची उपस्थिती असणार आहेत। पुण्यातील हडपसर जवळ असलेल्या विठ्ठल तुपे नाट्य सभागृहाच्या समोरच्या प्रांगणामध्ये ही सगळी सभा आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 9ची जरी वेळ असली तर काही वेळातच ही सभा जी आहे ती सभेला सुरुवात होईल। शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये सध्या लढत आपल्याला पाहायला भेटत आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जे अमोल कोल्हे यांच्यामध्ये ही सगळी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। आज प्रचाराचा सांगता होणार आहे। आज सायंकाळी 6 नंतर आचारसंहिताचा जो आहे तो या ठिकाणी लागणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळीच शरद पवार यांची सभा जी आहे ती पुण्यातील हडपसर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। या सभेला फार महत्त्व असणार आहे, कारण आजच्या सभेमध्ये शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण प्रतिस्पर्धी जे अजित पवार आहेत त्यांची सुद्धा आपण पाहिलं की या ठिकाणी काल रोड शो झाला होता। त्यांचा सुद्धा उमेदवार जो आहे या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। अमोल कोल्हे त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील पहिल्या दिवसापासून हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला होता। दोघा जे प्रबळ उमेदवार आहेत त्या दोघांमध्ये सध्या या ठिकाणी मोठी चुरस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आरोप आणि प्रत्यारोप जे आहेत ते सुरू आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतीपासून ते कांद्यापर्यंत अनेक आरोप होताना आपल्याला दिसत आहेत। आणि आजच्या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे। लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।